Hello students, again I welcome you for a new lecture. Okay, now in last lecture we have started fluid dynamics. Okay, static fluid statics is over. Now we are going to look at fluid dynamics. बेसिकली फ्लुइड डायनॅमिक्स म्हणजे काय, जे फ्लो होत असतं फ्लुइड ह्याच्याला आपल्याला बघायचं, ह्याच्यामध्ये प्रेशर डिफरन्स काय असतो, बाकी क्वांटिटीज काय काय असतात ते बघायचं आहे. काल आपण इक्वेशन ऑफ कंटिन्युटी बघितलं और लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं तर इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. बरोबर, काय बघितलं तर इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. आता आपल्याला बघायचं आहे प्रेशर. आपल्याला काय काढायचं आहे, प्रेशर बिटवीन 2 पॉईंट्स काढायचं आहे. सपोज एक आपल्याकडे पाईप आहे. ओके, एक पाईप आहे अशी, ती H1 डिस्टन्स फ्रॉम ग्राउंड, इथं H1 डिस्टन्स फ्रॉम हे ग्राउंड आहे आणि इथं H2 डिस्टन्स फ्रॉम ग्राउंड आहे. ओके, इथं त्याचा एरिया आहे A1, इथं त्याचा एरिया आहे A2. ओके, इथं ह्याचं प्रेशर आहे P1, इथं ह्याचं प्रेशर आहे P2. इथं जे पण फ्लुइड असणार आहे त्याचं प्रेशर किती असणार आहे, P2 असणार आहे. बरं, इथं फ्लुइडची वेलॉसिटी असणार आहे V1, इथं फ्लुइडची वेलॉसिटी असणार आहे V2 आणि ह्या फ्लुइडचं डेन्सिटी किती असणार आहे, रो. ह्या फ्लुइडची डेन्सिटी किती असणार आहे, रो असणार आहे. ओके, बरं, तर ह्याचं आपल्याला बघायचं आहे. बरं, बघत असताना एक गोष्ट सांगायची राहिली की हा टॉपिक तुम्हाला सिलेबसमध्ये आहे का नाही हे मी शेवटी सांगणार आहे. ओके, आणि प्रत्येकाने कमेंट करायचं त्याचं नाव ॲज पर द इन्स्ट्रक्शन बिलो द व्हिडिओज विच विल मार्क युअर प्रेझेन्स फॉर दिस व्हिडिओ. ओके, बरं, लेट स्टार्ट्स अगेन. हे काय प्रेशर P1, हे काय प्रेशर P2, A1 एरिया, A2 एरिया, V1 एरिया, V2 एरिया, आणि इथं जे फ्लुइड फ्लो होतं त्याचं डेन्सिटी किती आहे, रो आहे. ह्याचं फ्लुइड फ्लो होतं त्याचं डेन्सिटी किती आहे, रो आहे. बरं, जर आपल्याला प्रेशर डिफरन्स काढायचा असेल, काय प्रेशर डिफरन्स काढायचा असेल इन P1 आणि P2, काय P1 मायनस P2, तर ह्याला आपल्याला डायरेक्ट काढता येत नाही. काय आपण असं लिहू नाही शकत, रो जी H1 मायनस H2, काय रो जी H1 मायनस H2, हे काय आहे, रॉंग आहे. आपण स्टॅटिक फ्लुइडला आपण हे घेत होतो ना, P1 मायनस P2 और P2 मायनस P1 इज इक्वल टू रो जी H और रो जी H1 मायनस H2, हाईट डिफरन्स घ्यायचो आपण. बरोबर, बट हे मूविंग फ्लुइडसाठी, हे कसं आहे आपलं मूविंग फ्लुइड आहे. बरं, मूविंगमध्ये पण कसं आहे, आयडल फ्लुइड आहे. बरं, आयडल फ्लुइड लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केलं आहे कसं असतं, त्याच्या पहिलाही एकदा डिस्कस केलेलं आहे. तर पहिला हे बघून यायचं आयडल फ्लुइड कसं आहे, कारण हे प्रत्येक फ्लुइडला नाही लागत, हे फक्त आयडल फ्लुइडलाच लागतं. ओके, हा जो आपण बर्नॉलिस इक्वेशन आता शिकत आहे, आपण काय शिकतोय, बर्नॉलिस इक्वेशन, हे फक्त आयडल फ्लुइड और कोणत्या स्ट्रीमलाईन फ्लो, स्ट्रीमलाईन फ्लो पण मी डिस्कस केलेलं आहे लास्ट लेक्चरमध्ये, तर ते बघून यायचं, मी परत सांगत बसणार नाही. तर कसं आहे, बर्नॉलिस इक्वेशन बघतोय आपण आयडल फ्लुइड आणि स्ट्रीमलाईन फ्लोसाठी. ओके, तर हे आपलं जनरल फॉर्मेशन आहे. तर ह्याचा मी डेरिव्हेशन करत नाही, डेरिव्हेशन करायला जवळपास आपल्याला तास जाईल, तर मी डेरिव्हेशन करत नाही आहे. डेरिव्हेशन आल्यानंतर बघूया. आत्ता जो फॉर्म्युला आहे त्याचं यूज कसं करायचं ते बघून घ्या. फॉर्म्युला काय सांगतो, बर्नॉलिस इक्वेशन काय सांगतं, P प्लस रो जी एच प्लस हाफ रो V स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट, ओके, इज इक्वल टू कॉन्स्टंट. समजलं. बरं, सपोज आपण मागच्या ह्याच्यात पण बघितलं तर काय, AV इज इक्वल टू कॉन्स्टंट, काय बघितलं तर AV इज इक्वल टू कॉन्स्टंट, हे बघितलं तर वेर A इज एरिया, V इज वेलॉसिटी. ओके, ते इक्वल टू कॉन्स्टंट. तर आपण इक्वेशन काय डिराईव्ह केलं तर इक्वेशन ऑफ कंटिन्युटी A1 V1 इज इक्वल टू A2 V2 हे डिराईव्ह केलं तर. बरोबर, तसंच आता आपल्याला ह्याचं एक इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे ह्या फॉर्ममध्ये. जसं A1 V1 आहे तसंच आपल्याला काही P1 प्लस
ρgh1. बरं ρ1g1 का घेत नाही, कारण ह्या पाईपमधून फ्लो होणारा फ्लुईड एकच राहणार आहे. जसं इथं तुम्ही सपोज वॉटर टाकलं तर इथनं पेट्रोल नाही निघणार आहे, इथनं काय निघणार आहे, वॉटरच निघणार आहे. समजलं? तर आपला जो फ्लुईड आहे तो सेम असणार आहे. सेम असला म्हणजे त्याचं रो सेम असणार आहे. बरं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी चेंज होते का कधी? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी चेंज होते कधी? नाही होत. बरोबर. मग प्लस काय येतं? हाफ ρv1². हाफ ρv1². रो चेंज होत नाही, खरं वेलॉसिटी चेंज होते. बघा आपण वेलॉसिटी v1 v2 घेतलेली आहे. सपोज तुम्ही असं गार्डनिंग करत असाल आणि तिथं पाणी मारत असाल तर तुम्ही जर पाईपचं पुढचं टोक दाबलं तर काय होतं? वेलॉसिटी ऑफ वॉटर इन्क्रीज होते. तर वेलॉसिटी चेंज होऊ शकते म्हणून आपण v1² घेतलं. इज इक्वल टू काय घेणार? p2 प्लस ρgh2 प्लस हाफ ρv2². हे झालं आपलं बर्नौलीज इक्वेशन. एक हे आहे कॉन्स्टंट आणि हे म्हणजे यूज करताना आपल्याला ह्या फॉर्ममध्ये यूज करायला लागतं. ॲक्च्युअल इक्वेशन हे आहे. ओके, यूज करताना हे यूज करायला लागतं. समजलं? काही प्रॉब्लेम ह्याच्यात? बरं आता P1 काय आहे? प्रेशर ॲट फर्स्ट पॉईंट. ओके बरोबर. H1 काय आहे? हाईट ॲट फर्स्ट पॉईंट. ओके. V1 काय आहे? वेलॉसिटी ॲट फर्स्ट पॉईंट. ओके बरं. त्याच्यानंतर P2 काय आहे? प्रेशर ॲट सेकंड पॉईंट. H2 काय आहे? हाईट ऑफ सेकंड पॉईंट. आणि v2² काय आहे? वेलॉसिटी ॲट सेकंड पॉईंट. ओके, हे झालं बर्नौलीज इक्वेशन. आता ह्याच्यातनं आपण काय करू शकतो? P2 मायनस P1 पाहिजे. P1ला इकडे टाका, P1ला ह्या साईडला सेंड करा आणि बाकीचे ह्या टर्म्स जे आहेत ते ह्या साईडला आणा. तुम्हाला भेटतं सगळं P1 P2. जर तुम्हाला H1 मायनस H2 पाहिजे तरी भेटतो. v1² मायनस v2² पाहिजे तरी भेटतं. जे पाहिजे तुम्हाला ह्याच्यातनं काढू शकता. समजलं? ह्याच्यात काही प्रॉब्लेम? बरं आता ह्याचा सपोज आपली ही जी पाईप आहे, ओके, ही ग्राउंड लेवललाच असली. ओके, ग्राउंड लेवललाच असली, ग्राउंडवरच असली आपली पाईप. मी इथं काढतो ग्राउंडला. ओके, ही पाईप काय माझी ग्राउंड लेवल आहे. तर माझं H1 इज इक्वल टू H2 होतं. बरोबर. H1 इज इक्वल टू H2. तर मी हे दोन्ही इक्वेशन चला मी इथं लिहितो. P1 प्लस ρgh. मी आता Hच लिहितो, H1 H2 लिहित नाही कारण दोन्ही हाईट सेम आहेत. प्लस हाफ ρv1² इज इक्वल टू, सपोज ह्याचा एरिया जास्त आहे, मी जरा जास्त एरिया घेतो. ह्याचा एरिया जास्त आहे, ह्याचा एरिया जास्त आहे, ग्राउंडवरच आहे, एरिया जास्त आहे. चला मी इथं बनवतो, ते जरासं चुकलं. हे असं आहे, हाईट हे ग्राउंडवरच आहे आणि हाईट सेमच आहे. ओके, तर इथं वेलॉसिटी आणि इथं वेलॉसिटी वेगळी असणार, इथं एरिया वेगळा, इथं एरिया वेगळा असणार. तर हे झालं प्लस P2 प्लस ρgh प्लस हाफ ρv2² असं होणार. बरं, ρgh कट होतो. बरं, ह्याच्यावरनं आपल्याला असं कळतं की जो प्रेशर डिफरन्स आहे, काय प्रेशर, आता तुम्ही बघितलं P1 प्लस हाफ ρv1² इज इक्वल टू P2 प्लस हाफ ρv2². तर जर मी असं लिहिलं P2 मायनस P1 इज इक्वल टू हाफ P2 मायनस P1 काय येणार? v1² मायनस v2² असं येणार. ओके, बरं, हे काय झालं आपलं प्रेशर डिफरन्स. हे काय झालं प्रेशर डिफरन्स. आणि इथं काय बघा, रो कॉन्स्टंट आहे, हे कॉन्स्टंटच राहणार आहे. इथं ॲक्च्युअल क्वांटिटी कोणती चेंज होत असते? वेलॉसिटी. हे काय असतं? वेलॉसिटी. काय असतं? वेलॉसिटी. मग मी असं म्हणू शकतो, प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी. प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी. ओके, काय होतं आहे? प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी. तर ह्या केसमध्ये काय होतं? प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी. आता ह्याच्यामुळं काय होतं आहे बघा, ह्याच्यामुळं काय होतं, सपोज जिथं प्रेशर जास्त असतो, काय प्रेशर जिथं जास्त असतो तिथं काय असतं? वेलॉसिटी ऑफ फ्लुईड काय असतं? कमी असतं. वेलॉसिटी ऑफ फ्लुईड काय असतं? कमी असतं. बरं, हे थोडंसं तुम्हाला समजायला अवघड जात असतं कारण आपण डेरिव्हेशन घेतलेलं नाही. डेरिव्हेशन घेतलं असतं तर क्लिअर कळालं असतं. खरं डेरिव्हेशनची एवढी गरज नाही कारण कुठं विचारत नाही डेरिव्हेशन, म्हणून मी आपण डेरिव्हेशनमध्ये टाईम घालवत नाही.
ओके. फॉर एक्झाम्पल तुम्ही एरोप्लेन का उडतं हे जर तुम्ही म्हटलास तर हे काय असतं, एक एरोडायनॅमिक शेप असतो एरोप्लेनचा. काय असतं, एरोडायनॅमिक असा शेप असतो. हे त्याच्या जे पंख असतात त्याचा असा एक शेप असतो. ह्याच्यामध्ये काय होतं, जेव्हा हे फ्लुईड म्हणजे आपलं एअर, काय होतं फ्लुईड म्हणजे काय असतं, एअर. हे जे एअर असतं तर ह्या पंखांवरून काय होतं, हे जे पंख असतात ह्याच्यावरनं हाय वेलॉसिटीनं वेलॉसिटी काय असते, हाय असते, फ्लो होत असतं. आणि त्याच्या खालती काय असतं, लो वेलॉसिटीनं फ्लो होत असतं. ड्यू टू दिस शेप काय होतं, एरोप्लेन इकडनं येत असला तर इकडलं जे पार्टिकल्स असतात ते असं मूव्ह अप होतात. मूव्ह अप झाल्यामुळं काय होतं, वेलॉसिटी वाढते. काय होते, वेलॉसिटी इन्क्रीज होते. आणि इथलं जे असतं ते नॉर्मलच असतं, वेलॉसिटी आहे तीच असते. मग इथली वेलॉसिटी काय असते, कमी असते. बरं इथली वेलॉसिटी काय असते, कमी असते. बरं वेलॉसिटी कमी म्हणजे इथं काय असतं, प्रेशर काय असतं, जास्त असतं. वेलॉसिटी इथं कमी म्हणजे प्रेशर जास्त असतं. आणि इथं वेलॉसिटी जास्त म्हणून प्रेशर काय असतं, कमी असतं. बरं इथं प्रेशर कमी आहे वरच्या बाजूला, खालच्या बाजूला प्रेशर जास्त आहे. मग हे जे पुश करणार असं वरती, बरोबर, इथनं काय त्याला एक अपवर्ड फोर्स भेटणार. काय भेटणार, अपवर्ड फोर्स भेटणार. म्हणूनच आपलं जे प्लेन असतं ते उडायला स्टार्ट करतं. काय करतं, उडायला स्टार्ट करतं. कारण इथनं त्याला प्रेशर जास्त असल्यामुळं इथनं एक अपवर्ड फोर्स भेटत असतो. आणि इथं प्रेशर कमी असल्यामुळं इथं अपोजिंग फोर्स नसतो. म्हणून काय होतं की हे वरती जातं, आपलं एरोप्लेन काय होतं, वरती जातं. समजलं, काही प्रॉब्लेम. सेम आपल्या तुम्ही जर बघितलं असेल की वादळ आलं होतं मध्ये लॉकडाऊनच्या वेळेस मुंबईला, तिथं काय झालं होतं, घरांचे काय झालं ते छप्पर होते और जे रूफ होते ते काय झालं ते उडालते. आता काय होतं आहे बघा, आत जे प्रेशर असतं, आत वेलॉसिटी ऑफ एअर नियर अबाउट 0 असते. वेलॉसिटी काय असते, नियर अबाउट 0 म्हणजे प्रेशर मॅक्सिमम असतं. काय असतं, प्रेशर मॅक्झिमम. बट इथं वेलॉसिटी ऑफ एअर जोरात येत असते. जोरात येत असते, बरोबर. तर वेलॉसिटी मॅक्झिमम असतं तर प्रेशर काय असतं, मिनिमम असतं. प्रेशर काय असतं, मिनिमम असतं. बरं प्रेशर मिनिमम इथं जास्त आहे आणि इथं कमी आहे. बरं हा जो प्रेशर काय करतो, ह्या रूफला काय करतो, वरती ढकलत असतो. आणि त्याच्यामुळंच काय होतात, हे पत्रा थोडासा वरती आला की नाही ह्याला वारं घेऊन जाते. पत्रा काय होतं, थोडासा वरती आला की ह्याला वारं घेऊन जाते. तर हे वन ऑफ दी ॲप्लिकेशन्स आहेत. बरं आपण जरा इक्वेशनकडे बघूया. इक्वेशनवरून तुम्हाला एक सम सॉल्व करायचा आहे आणि तो सम सॉल्व करून मला कमेंट करायचा आहे त्या व्हिडिओखाली. काय तो सम सॉल्व करून मला तो सम कमेंट करून टाकायचा आहे व्हिडिओखाली. ओके. पहिलं आपण थोडंसं याचे अजून बघून घ्या फॉर्म्युल्याचं. काय आहे, P प्लस रो जी एच प्लस हाफ रो V1² इज इक्वल टू कॉन्स्टंट. 0 नाही, कॉन्स्टंट इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरं हे P काय असतं, प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. तर त्याचं एक सांगतो कसं काढलं आपण ते. हे आपलं काय आहे, पाईप आहे. ओके. ह्याच्यामध्ये सपोज इथं फ्लुईड असणार काहीतरी. ओके, काहीतरी इथं फ्लुईड आहे. ओके. आणि हे काय त्याचा पाईपचा क्रॉस सेक्शनल एरिया आहे आणि इथं तुम्ही प्रेशर लावता. ओके. हे फ्लुईड डिस्प्लेस होतं, इथं येतं. काय होतं, फ्लुईड डिस्प्लेस होतं, इथं येतं. आणि ट्रॅव्हल बाय डिस्टन्स एक्स. तर वर्क डन कसं असतं आपलं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. काय असतं, वर्क डन फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बरं वर्क डन म्हणजे आपलं काय असतं, एनर्जी असतं. काय असतं, एनर्जी असतं, बरोबर. वर्क डन म्हणजेच आपलं काय असतं, एनर्जी असतं. बरं फोर्स इन टर्म्स ऑफ प्रेशर आणि एरिया आपण फोर्स कसा लिहितो, P इज इक्वल टू काय येतं, F/A. देअरफॉर F इज इक्वल टू PA लिहितो. F इज इक्वल टू PA, बरोबर. इंटू काय लिहिणार बघा, डिस्प्लेसमेंट किती झालं आहे, इथून ते इथंपर्यंत झालेलं आहे, इंटू एक्स. तर हे काय झालं, ही जी एनर्जी आहे ह्याला आपण काय म्हणतो, प्रेशर एनर्जी म्हणतो. काय म्हणतो, प्रेशर एनर्जी. ह्याला पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे टोटल व्हॉल्यूम ऑफ फ्लुईडनं डिवाईड केलं. ओके. तर हे किती येतं बघा, प्रेशर एरिया इंटू एक्स इंटू व्हॉल्यूम. तर ह्याला मी असं लिहू शकतो, प्रेशर एरिया इंटू एक्स अपॉन ए इंटू एक्स. व्हॉल्यूम काय असतो, एरिया इंटू
हाईट जर तुम्ही असं ठेवलं, सिलेंडरला ह्या तुम्ही असं ठेवलं तर हे काय होतं, इथून व्हॉल्यूम इथंपर्यंत आलेलं आहे, आपलं लिक्विड इथं आलं आहे, म्हणजे एवढं व्हॉल्यूम त्यांनी कवर केलेलं आहे, एवढं व्हॉल्यूम त्यांनी काय केलं आहे, कवर केलेलं. तर हे आपलं व्हॉल्यूम असणार. मग व्हॉल्यूम काय असणार, ए इंटू एक्स असणार, एरिया इंटू हाईट, बरोबर. तर एरिया इंटू हाईट हे कट होतं, बरोबर. तर फक्त प्रेशर वाचतं. तर फर्स्ट टर्म काय आपली, प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम काय असते, प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. आता आपण सेकंड टर्म बघूया. सेकंड टर्म काय आहे, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम काय असते, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. बरं, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, mgh बरोबर अपॉन व्हॉल्यूम, बरोबर, mgh अपॉन व्हॉल्यूम. बरं, मास अपॉन व्हॉल्यूम काय असतं आपलं, gh. मास अपॉन व्हॉल्यूम किती काय असतं, रो असतं, काय असतं, रो काय असतं, मास अपॉन व्हॉल्यूम, बरोबर. तर रो आपण मास अपॉन व्हॉल्यूमला कसं लिहू शकतो, रो gh. तर ही जी टर्म काय आपली, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम काय म्हणतो, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. तर क्वेश्चनमध्ये तुम्हाला असं विचारू शकतात, व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, रो gh हा फॉर्म्युला आहे त्याचा, रो gh पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. थर्ड काय असतं, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, हाफ mv², बरोबर, डिवायडेड बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आहे, व्हीचा आहे, वेलॉसिटीचा नाही आहे, व्हॉल्यूम. ओके. बरं, ह्याला आपण असं लिहू शकतो, हाफ m अपॉन v, आणि हे वेलॉसिटी स्क्वेअर आहे, हे व्हॉल्यूम स्क्वेअर वेगळं, हे व्हॉल्यूम वेगळं. तर मास अपॉन व्हॉल्यूम परत काय होतं, डेन्सिटी होतं, काय होतं, डेन्सिटी होतं इंटू वेलॉसिटी स्क्वेअर. ओके. तर हाच थर्ड इक्वेशन आहे बघा, इथं थर्ड टर्म आहे. तर हे काय झालं, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, काय झालं, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. ह्या 3 टर्म्स झालेल्या आहेत आपल्या, बरोबर. काय झालं, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. आता आपल्याला अजून एक बघायचं आहे, हे तुम्हाला समजलं असेल. तर ह्या 3 टर्म्स काय करत असतात, 3 टर्म्स ज्या दिलेल्या आहेत काय आहेत, पी प्लस रो gh, बरोबर, प्लस हाफ रो v² इज इक्वल टू कॉन्स्टंट. ह्याचं मिनिंग काय असतं, हे काय आहे, टोटल एनर्जी ऑफ द फ्लुइड असते, काय असते, टोटल एनर्जी ऑफ फ्लुइड काय असते, टोटल एनर्जी ऑफ फ्लुइड, आणि इट रिमेन्स कॉन्स्टंट. इट रिमेन्स कॉन्स्टंट. समजलं, कन्सेप्ट समजली. बर्नॉलिस इक्वेशनची काय, टोटल एनर्जी, वेदर इट इज प्रेशर एनर्जी, वेदर इट इज पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, वेदर इट इज कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, इट रिमेन्स कॉन्स्टंट. काय असतं, इट रिमेन्स कॉन्स्टंट. समजलं. बरं, सपोज जर मी ह्या इक्वेशनला रो जीनं डिवाईड केलं, काय, रो जीनं डिवाईड केलं, रो आणि जीनं डिवाईड केलं. ओके. रो आणि जी काय कॉन्स्टंट, कधीही चेंज होत नाही तिथं, बरोबर. तर ह्यानं डिवाईड केलं तर काय येतं, पी अपॉन रो जी प्लस एच प्लस हाफ रो v² अपॉन रो जी इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके. बरं, ह्याच्यामध्ये रो gh अपॉन रो जी घेतो, इथं मी डायरेक्टच कॅन्सल केलं. ओके. तर हे रो जी कॅन्सल होतं, तर काय होतं, पी अपॉन रो जी प्लस एच प्लस रो कॅन्सल, काय होतं, हाफ v² बाय जी इज इक्वल टू कॉन्स्टंट. समजलं. बरं, ह्या ज्या टर्म्स आहेत ना, आता ह्या 3 टर्म्स, ह्याला आपण थोडंसं काहीतरी वेगळं म्हणतो. ते काय म्हणतो सांगतो, ह्याला आपण म्हणतो प्रेशर हेड, ह्याला काय म्हणतो, पोटेन्शियल हेड, आणि ह्याला म्हणतो कायनेटिक हेड. काय म्हणतो, कायनेटिक हेड. तर ह्या टीम्सला थोडं वेगवेगळं म्हणतो. बरं, काय होतं याच्यात, ॲक्च्युली विचारतात काय, तुम्हाला प्रेशर हेड काढा हे नाही विचारत, तुम्हाला विचारतात प्रेशर हेडचं डायमेन्शन काय, कायनेटिक हेडचं डायमेन्शन काय. बरं, हे तुम्हाला सांगायचं आहे मला. डायमेन्शन ॲनालिसिस झालेलं आहे 11वीला आपल्याला. ओके.
तर हे तुम्हाला मला सांगायचं आहे की प्रेशर हेडचं डायमेन्शन काय असतील ते एक सांगायचं आहे आणि कायनेटिक हेडचे डायमेन्शन्स काय असतील ते मला सांगायचं आहे. ओके, उद्या तुम्हाला ह्याचं शॉर्टकट सांगाल की कसं काढलं. ज्याला कळालं असेल वेल अँड गुड, ज्याला नाही कळालं त्यांनी नॉर्मल मेथडनं हा पूर्ण फॉर्म्युला घ्या, त्याचे युनिट्स काढा, मग त्याचे डायमेन्शन्स काढू शकता. ज्याला मी डायरेक्ट सांगितलं समजतं त्यांनी डायरेक्ट करू शकता. ओके, बरं आता प्रॉब्लेम एक देतो आहे क्वेश्चन, तो सॉल्व करून द्यायचा आहे मला. ओके, सपोज एक पाईप आहे माझी, ती अशी दिसते. ओके, इथं ह्या पाईपचा एरिया काय आहे, एरिया इज A1 इज 1 सेंटीमीटर स्क्वेअर. इथं एरिया इज किती आहे 20 मिलीमीटर स्क्वेअर. ओके, आणि इथं वेलॉसिटी, ह्या फ्लुइडची वेलॉसिटी किती आहे V1 इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड. इथं वेलॉसिटी किती असणार ते फाइंड करायचं आहे. V2 फाइंड करायचं आहे आपल्याला. काय करायचं आहे, V2 फाइंड करायचं आहे. समजलं. बरं, हे काढायचं आहे. अजून इथं ह्यांच्यामधला प्रेशर डिफरन्स, हे काय झालं माझं P1 आणि हे झालं P2. मला तुम्ही एक फाइंड काय करणार, P1 मायनस P2 और P2 मायनस P1 काही एक काढा. ओके, और P2 मायनस P1 काही एक काढलं तर चालेल. पॉझिटिव्हमध्ये काढा, कोणतं पॉझिटिव्ह येतं बघा, ते तुमचं जॉब आहे की पॉझिटिव्ह कसं करायचं. बरं, तुम्हाला एक आयडिया देतो. फर्स्ट आपल्याला काय करायला लागणार आहे, V2 काढायला लागणार आहे. कारण आपलं इक्वेशन काय, P प्लस रो GH प्लस हाफ रो V स्क्वेअर इज इक्वल टू 0. आपल्याकडे वेलॉसिटी नाही, V2ची वेलॉसिटी नाही आहे P1 मायनस P2 करायला. ओके, और हे काय येतं P1 H1 रो 1 P2 प्लस रो GH2 प्लस हाफ रो V2 स्क्वेअर असं इक्वेशन येतं. हे 0 घ्या, हे टोटल इक्वेशन घ्या. बरं, हाईट काय दोघांच्या सेम आहेत, दोघांच्या हाईट नाही, हे ग्राउंड लेवललाच आहे. काय आहे, ग्राउंड लेवललाच आहे. समजलं. तर दोघांच्या हाईट काय सेम आहे, तर मी इथं लिहितो H1 इज इक्वल टू H2 इज इक्वल टू H. तर ह्या दोन टर्म्स डायरेक्टली कॅन्सल होतात, काही करायची गरज नाही. तुम्हाला काय करायचं आहे, एक तर P2 इकडं घेऊन जावा किंवा P1 इकडं घेऊन या आणि त्याच्यावरनं तुम्हाला बाकीचं काढायचं आहे. पण तुम्हाला V2ची व्हॅल्यू पाहिजे. V2ची व्हॅल्यू तुम्ही कशी काढू शकता, A1 V1 इज इक्वल टू A2 V2ने तुम्हाला V2ची व्हॅल्यू भेटते. तुमच्याकडे A1ची व्हॅल्यू आहे, A2ची व्हॅल्यू आहे, कन्वर्जन्स करून घ्या मीटर स्क्वेअरमध्ये. आणि V1 हे सेंटीमीटर आहे, सेंटीमीटर पर सेकंड. ओके, सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घ्या आणि हे कन्वर्जन्स करून मला ह्याची व्हॅल्यू सांगायची आणि कमेंट करायचं. ओके, हा तुमचा होमवर्क आहे आणि हेच तुमचं त्या व्हिडिओ बघितलेल्याचं प्रूफ असणार आहे. सो प्लीज कमेंट ऑन इट. 2 क्वेश्चन्स, ह्याचं कायनेटिक हेड आणि प्रेशर हेड ह्याचे डायमेन्शन सांगायचे आणि ह्याचं उत्तर सांगायचं. P2 मायनस P1 और P1 मायनस P2 जे पण पॉझिटिव्ह उत्तर असणार ते सांगा. ओके, बरं, आणि शेवटचं मी हे सांगणार होतो की हे आपल्या सिलेबसमध्ये आहे की नाही. हे आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे खरं. आपल्याला जेव्हा नीटच्या परीक्षा द्यायला लागतात तेव्हा गरजेचं असतं. ह्याचे ॲप्लिकेशन्स आहेत, ते मी ॲप्लिकेशन्स नेक्स्ट एक्झाम व्हिडिओजमध्ये आणणार आहे. त्या ॲप्लिकेशन्समध्ये हे खूप गरजेचं असतं. तर कृपया करून ह्याचा अभ्यास करावा अशी विनंती. बाय.